सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. दिवाळी झाली आहे आणि हा ब्लॉग थोडा लेटच येतील आणि कारण मला पण थोडे कामच होते आणि कामामध्ये कसं आहे की 2-3 दिवसाचा ब्लॉग मी एकत्र घेऊन आलेली आहे. तर हा दिवाळीच्या 2 दिवसाआधीचा ब्लॉग आहे आणि इकडे फराळाची तयारी वगैरे चालू आहे. इकडे कणकीचे मी शंकरपाळे करत आहे. मैद्याचे म्हटलं नेहमीच आपण करते, पण यावेळेस कणकीचे करावे. मागच्या वेळेस पण मी कणकीचे केले होते, खूप छान होते. आणि पोळीला आधी तुम्ही बघितलं असेल की तेल लावून डबल टिबल फोल्ड करून जेव्हा आपण शंकरपाळे करतो बघा, किती छान फोल्ड केलेली ती जे घडी आहे ते ओपन होऊन जाते आणि खूप छान क्रिस्पीपणा येते, त्याला कडकपणा पण येते. आणि इकडे आपले हे जर शंकरपाळे आहेत, तुम्ही एकदा नक्की करून बघा. मी पण यूट्यूब चॅनलवरच व्हिडिओ बघून सुद्धा पण केले आहे. आपण एकमेकांकडूनच शिकतो. आणि रावांना पण शंकरपाळे चहात टाकून खायची सवय आणि ती सवय मला सुद्धा लागलेली आहे. आणि शंकरपाळे जास्तीत जास्त मी तसेच खाते, गरम गरम चहात टाकून. आणि त्यानंतर शंकरपाळे झाले आणि इकडे शेवसुद्धा मी काढून घेतली आणि शंकरपाळे शेव एका दिवशी करून घेतली आहे. थोडं थोडं मी एका दिवशी एक फराळ करून घेतला. एका दिवशी सर्व काही केलेलं नाही आहे मी, कारण शेतातले पण सकाळी मारवा जाऊन तोडावं लागत होतं आणि नंतर दुपारी घरचं पण काही थोडं क्लीन वगैरे करून घेत होते. आणि त्यानंतर मग दुपारच्या वेळेस किंवा 4च्या नंतर हा जो फराळ आहे तो करायला घेत होती. तर आदल्या दिवशी शंकरपाळे आणि शेव काढली. दुसऱ्या दिवशी चिवडा करायचा होता मला आणि चकल्या. तर मला फक्त पोहे भाजणं म्हटलं ना, एवढं काय म्हणतात ते जिव्हाळा येते ना की खूप म्हणजे अगदी मला पोहे भाजणं म्हणत एवढा टाइमपास होतो की असं वाटतं किती टाइमपास करत आहे मी. म्हणून इकडे मी पूर्ण जे पोहे होते ते एकत्र घेतले, पूर्ण लो गॅस करून घेतले आणि त्यामध्ये मी हळूहळू खोरत होती. आणि त्यानंतर इकडे आपले चकल्या पिळून इकडे चकल्यासुद्धा काढत होती. कमी कमी गॅसवर जसं चकल्या आपण काढतो तर इकडे तेवढा वेळ मिळते, तर त्यामध्ये मी इकडे चकल्या पण पिळत होती आणि प्लस पोहे पण भाजत होती. तर अशा प्रकारे मी दुसरा दिवस माझा गेला, कारण की थोडे बहुत शेतातले पण कामं आणि त्यानंतर इकडे हे पण नाश्ता पण आणि थोडी क्लिनिंग पण. तर थोडं थोडं केलेलं आहे. असं करता करता माझे 2-3 दिवस हे सुट्ट्याचे सुद्धा गेलेले होते. माझा चिवडा करून झाला आणि तो डब्यामध्ये भरत आहे आणि डब्यात भरल्यानंतर थोडं म्हणजे असं पाण्याचं वातावरण वगैरे होतं, तर थंडीचं, आणि म्हणून मी पॉलिथिन ठेवला आणि त्यानंतर चिवडा ठेवला. तर आज दिवाळीचा दिवस आहे आणि इकडे 3:30 वाजतापासून मला जाग होता, पण उठायला 4:45च झाले. आणि त्यानंतर इकडे सळा वगैरे टाकून घेतला आणि नंतर जे आपले शेणाच्या ज्या धनत्रयोदशीपासून आपण पांडवं म्हणून थापतो तर ते सुद्धा थापून घेतले. आणि त्यानंतर रांगोळी वगैरे जे आपले सकाळचे मॉर्निंग रुटीन आहे ते इकडे माझं होत आहे आणि ते करून घेतलं. आणि सकाळच्या वेळेला आपण इकडे रांगोळी दिवे वगैरे लावतो तर अक्षरशः लक्ष्मी अशी घरात आल्यासारखी वाटते आणि खूप म्हणजे असं एवढं प्रसन्न वाटते की खरंच खूप छान. सकाळची वेळ आहे, अंधार आहे आणि म्हणजे ना दिवे असे चमकत आहे आणि खूप म्हणजे मनात खूप छान वाटते की काहीतरी विशेष काहीतरी होत आहे म्हणून. आणि दिवाळीचे दिवस म्हटलं ना तर विशेषच असते. तर इकडे मी दिवाळीच्या आदल्या दिवशीपासून आपण भाऊबीजेपर्यंत तरी पण दिवाळीच्या दिवसावर आपण सकाळी आणि रात्री दोन्ही टाईमला आपण दिवे लावले पाहिजे. त्यानंतर सकाळीच अंघोळ केली, फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि जे राहिलेलं काम होते ते सुद्धा करून घेतले. आणि नंतर शेवड्या उकडल्या, शेवड्या नाश्ता करून आम्ही करून घेतला आणि स्वयंपाक इकडे मांडायला सुरुवात केली. रावांनी सुद्धा चक्की वगैरे क्लीन करायची होती, तर चक्की वगैरे क्लीन करायला घेतली, कारण की ते सकाळी आणि सायंकाळी दोन्ही टायमाला ते पाणी वलायला वगैरे जात होते पराठीसाठी. आणि नंतर इकडे स्वयंपाक सोजी करून घेतली आणि एका साईडला पुरण मांडलं, जेणे की आपल्या लक्ष्मीला नैवेद्य म्हणून. आणि त्यानंतर कढी भाजी एक साईडला करून घेतली आणि भाजी केली, कढी भाजी होती. आणि नंतर इकडे मला लाडू बनवायचे होते, लाडू राहिले होते आणि सर्व काही झालं होतं. बस असं वाटत होतं की लाडू कधी, एक मेन जे गोष्ट आहे ते कधी होते.
तर इकडे पायलीभर मी बेसनाचे लाडू केले आणि पायलीभरच साखर घेतली आणि बस बेसन गाळगाळ होते तेलामध्ये, तसंच ते पातळ पातळ व्हायला सुरुवात होते. तेव्हाच या क्षणाला मी थोडंसं लालसर किंवा थोडा कलर गोल्डन होते तेव्हाच मी त्याला उतरवायला पाहिजे होतं. पण असं झालं की मला थोडं मी नानीला विचारलं होतं की नक्की मी पहिल्यांदा करत आहे बेसन लाडू आणि बेसन लाडू कसे करते म्हणून. तर तिने सांगितलं की बेसन गाढ होते आणि त्यानंतर मग ते एवढं पातळ होते की ते म्हणजे येत नाही झाऱ्यामध्ये आणि तसंच पण होत होतं आणि त्यानंतर मी ते लगेच उतरवायला पाहिजे होतं. तर मला असं वाटलं की ते शिजताच गाढपणा येते त्याला, पण तसं काही झालं नाही आणि उतरवल्यानंतर लगेच मी त्यामध्ये पाक वगैरे टाकलं तर लगेच ते गाढ आलं आणि त्यानंतर इकडे मी लाडू वळून घेतले आणि नंतर स्वयंपाक वगैरे राहिलेला होता तो स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर इकडे मुलं रांगोळी काढत होते दोघंही जण. दानिश ओवीची रांगोळी समोर पाहिलंच तुम्ही आणि त्यानंतर इकडे मी घर पूर्ण झाडत काढून घेतलं, क्लीन करून घेतलं, बेडशीट वगैरे छान टाकून घेतली कारण घरामध्ये आपल्यालाही प्रसन्न वाटायला हवं. आणि या वेळेला मग आता 5 वाजले होते, 5 साडेपाच. तर इकडे पूर्ण चक्की मी झाडून घेत आहे आणि कारण चक्कीमध्ये पण पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच करतो आम्ही नेहमीच. कारण पंचमीला दळणं वगैरे असते आणि वरून क्लीन चक्की केलेली पुन्हा अजून खराब होऊन जाते. तर असं वाटतं की लक्ष्मीपूजनाच्या दिवसावर चक्की बंद असते तर ठीक आहे तोच दिवस आपल्याला ते बरं असते की म्हणजे क्लीन चक्की वगैरे असताना आणि दळणं वगैरे राहत नाही तर वेळेवर आपली पूजा पण आटोक्यात होऊन जाते. आणि त्यानंतर इकडे ओवीची खूप इच्छा होती की रांगोळी काढायची, मला 2-3 रांगोळ्या काढायच्या आहे तर तिने बाहेरसुद्धा रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर चक्कीसमोर पण तिने रांगोळी काढली. आणखी हे माझी माझ्या भावाची डियाना सिद्धानी ओवी आहे. तुम्हाला इथे नाव दिसतच असेल, जे मला माझी सांगितली होती ना. आता मी माझे दादा दाखवते. ए दादा इकडे बघ. स्वयंपाक पूर्ण वगैरे झाला आणि त्यानंतर इकडे बाहेर रांगोळी वगैरे काढून झाली आणि पुन्हा एकदा फरची पुसली कारण पूजा वगैरे मांडायची होती आणि मला असं चांगलं नव्हतं वाटतं. सकाळपासूनची फरची होती आणि आतापर्यंत तर पूर्ण खराब झाली होती. आणि त्यानंतर इकडे पूजा वगैरे नेहमीसारखी मांडून घेतली आणि आपली ओटी वगैरे राहिली होती तर शेवट इकडे ओटी भरून नमस्कार करून घेते. हे माझी मम्मी होती, माझे पप्पा तुम्हाला दिसून जाईल चक्कीचे पूजा म्हणजे. मी घरामधली पूजा मांडून घेतली आणि त्यानंतर रावांनी चक्कीमधली पूजा मांडून घेतली तर थोडा वेळ आमचा कमी लागला पूजा मांडण्यामध्ये. नाहीतर मी आपलं आवरतच बसते आणि घरातली जी पूजा असते ते राव मांडून घेते आणि त्यानंतर चक्कीतली सुद्धा पूजा तेच मांडते. तर असं होते आणि यावेळेस मी स्वतःला अजिबात आवरलेलं नाही आहे आणि मी घरातली पूजा मांडून घेतली साडी वगैरे वेअर केल्यानंतर आणि रावांनी चक्कीतली पूजा मांडली. तर त्यामुळे आमचं कमी वेळामध्ये लवकर जास्ती काम झालं. आणि इकडे मला ओवीचे पाय वगैरे धुवायचे होते तर माझ्या मम्मीनेच वगैरे सांगत होती की म्हणजे पोरगी ही आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि आपण तिचे पाय वगैरे धुवायचे. आणि एक मेन गोष्ट आहे की आपण जेव्हा सगळेजण सायंकाळी सकाळी जेवण करतो तेव्हा घरातल्या पोरीला म्हणजे जेवण करता करता उठवायचं नाही. आपण म्हणतो की जा पाणी आण, जा मीठ आण, अशा प्रकारे पोरींना जेवताना उठवायचं नाही, आधी पूर्ण जेवण करू द्यायचं तसंच त्यांना कामाला लावायचं. तर इकडे रावांची पूजा, इकडे खण आहे आमच्या घरी, दिवाळीचा खण असते तो इकडे चालू आहे आता. आणि इकडे मी ओवीचे पाय वगैरे धुवून घेते. तर आज एवढा म्हणजे थकल्यासारखं होतं आणि प्रत्येक दिवाळीचा दिवस माझ्यासाठी खूप असं टार्गेट ठरलं असतं की नाही हे सगळं एका दिवशी आपल्याला झालंच पाहिजे. चला मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.